नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 12 डिसेंबर 2023 या रोजी कार्तिक अमावस्या आलेली आहे आणि ही अमावस्या या वर्षातील सर्वात शेवटची अमावस्या आहे. या अमावस्येला कार्तिक अमावस्या असे म्हणतात आणि ही अमावस्या विशेष अशी महत्त्वाची मानली जाते. कार्तिक अमावस्येच्या दिवशी तीर्थस्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात तीर्थस्नान करणाऱ्यांना जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. याशिवाय या अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते. उद्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. बघा, आपल्या अवतीभोवती भरपूर अशी निगेटिव्ह ऊर्जा असते किंवा आपल्या शरीरात देखील खूप अशी निगेटिव्ह ऊर्जा साठलेली असते. ही निगेटिव्ह ऊर्जा काय ऑटोमॅटिक अशी निघून जात नाही. यासाठी काही उपाय आपल्याला करावे लागतात, काही प्रयत्न आपल्याला करावे लागतात. तर हे प्रयत्न आपण अशा काही विशिष्ट तिथीला करत असतो. बघा, अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या किंवा एकादशी असू द्या, अशा काही विशिष्ट तिथी असते त्या दिवशी आपण हे उपाय करत असतो. आणि जर का बघा आपले कितीही करून काही कामं होत नसतील किंवा खूप अडचणी आपल्या कामामध्ये येत असतील, अडथळे येत असतील, घरातलं वातावरण शांत नसेल, तर याच्यासाठी देखील ही निगेटिव्ह ऊर्जा कारणीभूत असते. आणि ही निगेटिव्ह ऊर्जा अशी काही निघून जात नाही, यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी यासाठीच हा एक उपाय करायचा आहे. म्हणजेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू टाकून तुम्हाला या पाण्याने आंघोळ करायची आहे. म्हणजे होईल काय, यामुळे तुमच्या अवतीभोवती असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या शरीरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा देखील ही कमी होणार आहे. आता निगेटिव्ह ऊर्जा कुठून येते, तर बघा, काही कारणास्तव निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येत असते किंवा आपण कुठे नको असलेल्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणाहून आपल्या बरोबर ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येत असते किंवा इतरांबरोबर किंवा कोणी पाहुणे आले, इतर व्यक्ती आले, त्यांच्या थ्रू देखील ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. तर ही निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येला काही उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर इतर उपायांची व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. तर उद्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात पवित्र म्हणजे गंगाजल हे टाकून आंघोळ करायचं आहे. कार्तिक अमावस्येला बघा तीर्थक्षेत्री आंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे. आता आपल्याला एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ करणं शक्य नाही, तर आपण आपल्या घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकू शकतात. गंगाजल नसेलच तर आपण गोमतीर टाकून त्या पाण्याने देखील आंघोळ करू शकतात. याचबरोबर बघा, आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या आदल्या दिवशी रात्री आपल्याला एका वाटीमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे, म्हणजे जाड मीठ घ्यायचं आहे. आणि हे मीठ आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्तींवरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. त्यानंतर ही वाटी तुम्हाला तुमच्या घरात एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात. आणि दुसऱ्या दिवशी या वाटीतलं मीठ आपल्याला प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये हे टाकायचं आहे. बघा, हे मीठ आपल्याला प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये टाकायचं आहे. याचबरोबर गंगाजल आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी तुम्ही आवर्जून टाकायचं आहे. गोमतीर पाण्याने देखील आपली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यास मदत होते. बघा, गोमतीर पाणी सुद्धा इतकं पवित्र आहे की त्याने आपल्या शरीरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा किंवा आजूबाजूला असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होते. याचबरोबर बघा, आपल्याला कापूर, आपल्या घरामध्ये जो कापूर असतो तो कापूर थोडासा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. कापरामध्ये देखील निगेटिव्ह ऊर्जा ही खेचून घेण्याची खूप मोठी ताकद असते. आता कापूर आपण बघा, सकाळी जर का तुम्ही कापूर देवघरात ठेवत असाल तर तुम्ही आदल्या दिवशी त्यातनं 1-2 कापराच्या वड्या ह्या बाजूला काढून ठेवू शकतात. कारण बघा, आपण पारोस्या हाताने देवाजवळ जात नाही आणि देवाच्या वस्तूंना हात लावत नसतो. त्यामुळे तुम्ही त्याच्यातल्या 1-2 वड्या बाजूला ठेवू शकतात किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला असा हा कापूर लागत असतो अमावस्याला, पौर्णिमेला, तेव्हा तुम्ही एक डबी ही बाजूला ठेवू शकतात. थोडासा कापूर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आणि याचबरोबर बघा, थोडीशी चिमूटभर हळद देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकतात. बघा, तुम्ही हे टाकू शकतात कारण ही हळद ही ऑप्शनल आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही चिमूटभर हळद देखील टाकू शकतात. हळदीमुळे काय होतं तर बघा, आपला गुरुग्रह हा प्रबळ होतो आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये हे यश मिळत असतं. मग तुम्ही नोकरीच्या कामात असू द्या किंवा घरातल्या इतर कामात असू द्या, बघा प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं. जर का आपला गुरु हा स्ट्रॉंग असेल ना तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं. आणि त्याचप्रमाणे लक्ष्मी प्रिय हळद असल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हळद तुम्ही पाण्यामध्ये टाकून या पाण्याने आंघोळ करू शकतात. तर बघा, या वस्तूंपैकी काही वस्तू तुम्ही या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकतात किंवा या सर्व वस्तू देखील टाकून तुम्ही पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकतात. आता बघा, प्रत्येकाच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून प्रत्येकाने आंघोळ करायची आहे. असं तुम्ही ह्या अमावस्येला करू शकतात. याचबरोबर तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील करू शकतात. बघा, तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या
तुमच्यामध्ये काहीतरी वेगळा फरक जाणवलेला तुम्हाला हा दिसणार आहे. फक्त तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक पौर्णिमेला हा आवर्जून करायचा आहे. बघा, तुम्ही केलं तर याचे रिझल्ट किंवा याचं फळ हे तुम्हाला 100% बघायला भेटणार आहे. फक्त आपले काही असे कर्म असतात, काही वाईट कर्म असतात की ते कर्म आपल्याला संपेपर्यंत आपल्याला चांगल्या गोष्टी ह्या झालेल्या दिसत नसतात. तर बघा, आवर्जून आपण उद्याच्या दिवशी, कार्तिक अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. वर्षातली शेवटची ही अमावस्या आहे आणि अतिशय महत्त्वाची अशी ही अमावस्या आहे. आणि या कार्तिक अमावस्येला देखील विशेष असे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राप्त झालेले आहे. तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.